काम सुरू आहे। मुंबईमध्ये पहिलाच पाऊस सुरू झालेला आहे आणि या पहिल्याच पावसात दादर पूर्वमध्ये मुसळधार पावसामुळे झाड कोसळलंय। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी वैदेही कर्णिक सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, दादरमध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी हे झाड कोसळलेलं आहे, पावसाची काय परिस्थिती आहे, काय अपडेट? प्राजक्ता, दादरमध्ये दादर पूर्व साईडला जो एक सिग्नल लागतो त्या सिग्नलच्या दरम्यान हे झाड कोसळलेलं आहे। आपण बघू शकतोय दृश्यांच्या माध्यमातून की एका गाडीवरती हे झाड कोसळलेलं आहे। अग्निशमन दलाकडून हे झाड हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। या दरम्यान सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाहीये, परंतु आता आपल्यासोबत या गाडीचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। दादा, काय सांगाल, ही घटना किती वाजता घडली आणि नेमकी कशी घडली? रात्रीपासूनच भयंकर पाऊस पडत होता मुंबईमध्ये। माझी गाडी भाड्यावरनं जाऊन आली होती। जेव्हा गाडीचं दादर मी पॅसेंजरला सोडले त्यानंतर गाडीला इथं जाण्यासाठी कुठे वाट नव्हती, कारण चारी साईडला फक्त पाणी तुंबलेलं होतं। नाईलाजाने त्यांना गाडी इथं पार्क करावी लागली। पार्क केल्यानंतर रात्री कुठे जाताना आल्यामुळे त्यांनी गाडीतच आराम करायला लागला। त्यांचा डोळा लागला असेल काय असेल, पण अचानकमध्ये पहाटे 4:45 वाजता हे झाड कोसळलं त्या गाडीवरती। 4:45 वाजता गाडीवरती झाड कोसळलं। त्यानंतर ते गाडीत अडकून राहिले माझे ड्रायव्हर ते नासिर महमूद करून। त्यांना ते इकडचे आजूबाजूचे राहणारे स्थायिक आहेत, त्यांनी गाडीची काच फोडून त्यांना बाहेर काढले। गाडीची अवस्था एवढी भयंकर झालेली आहे, तुम्ही गाडी बघू शकता की गाडी पूर्णपणे ती लॉस झालेली आहे। आता आम्हाला हाच प्रश्न पडलाय की गाडी ही एवढ्या भयंकर पावसामुळे लॉस झालेली आहे। आता आमच्या ह्याच्यावरती आमच्या दोघांचेही पोट चालतं। त्यांचे आता घर चालायचे बंद झाले, आमचे झाले। ते आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने आमच्यासाठी काहीतरी सहायता करावी की आमच्या घराचं काहीतरी आमचं घर चालेल, काहीतरी सहायता भेटली पाहिजे। कारण हे पावसाचा अंदाज आम्हाला कुणालाही नव्हता की एवढा होऊ शकतं अचानकपणे, आणि एवढं मोठं झाड पडल्यामुळे ते आमच्या ड्रायव्हरला पण लागलेलं आहे, यांचा खांद्याला लागलेलं आहे। त्यांना कसं इकडं मी नव्हतो, इकडचं लोकल पब्लिकने त्यांना काच फोडून बाहेर काढलेलं आहे। एवढी भयंकर अवस्था झालेली आहे इथं। फक्त गव्हर्नमेंटने फक्त आमचा थोडी सहायता केली तर खूप उपकार होती। तर आत्ताच आपण बघितलं प्राजक्ता की या गाडीवर जेव्हा झाड पडलं तेव्हा गाडीत त्यांचा ड्रायव्हर होता आणि त्या ड्रायव्हरच्या हाताला देखील थोडीफार दुखापत झालेली आहे। आणि आता आपण इथे बघू शकतोय की अग्निशमन दलाकडून गाडीवरनं झाड हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तसंच आपण इथे बघू शकतोय की हा रस्ता पूर्ण बंद ठप्प झालेला आहे, कारण इथून एकही गाडी पास आउट होऊ शकत नाहीये, कुठलीही गाडी जाऊ शकत नाहीये। कारण जवळपास आपण बघायला गेलं तर पूर्ण झाड आडवं रस्त्यावर कोसळलेलं आहे आणि तसंच दुसऱ्या साईडला रस्त्यांच्या दोन्ही बाजूला देखील गाड्या लागलेल्या आहेत। आणि तसंच आता नागरिकांना देखील एक आवाहन आहे की या मुसळधार पावसात रस्त्याच्या कडेला गाडी लावताना सुद्धा विचार करावा आणि जर कुठे झाड वगैरे असेल तर सांभाळून गाडी लावावी किंवा काळजी घ्यावी, असं प्रशासनाकडून आवाहन केलं जाते। प्राजक्ता, ठीक आहे वैदेही, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर गेलेल्या पावसानं रायगड जिल्ह्यात अखेर दमदार हजेरी लावलेली आहे। रायगडच्या मुरुडमध्ये सर्वाधिक 150 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। त्यानंतर अलिबागमध्ये 97 मिलीमीटर पाऊस कोसळलाय। अलिबाग शहरात काही ठिकाणी पाणी साचल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी राजाला मात्र दिलासा मिळालाय। अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढलेले आहे। रायगड जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस जो आहे काल मुसळधार पाऊस पडतोय। काल सकाळपासून मुरुडमध्ये 105 ते अलिबागमध्ये 97 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पाऊस जर असाच पडला तर नद्या आणि धरणांमध्ये पाण्याची वाढ होऊ शकते। शेतकऱ्यांमध्ये दिलासा झालेला आहे आणि आता पेरण्याला सुरुवात होईल आणि अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने अनेक गटारे आणि नाले कुटुंब भरून होतात। जे रस्त्यांचे कामं जे आहेत त्या कामांमध्ये रखडल्यामध्ये पाणी साठून वाहनांना प्रवास करावा लागतोय आणि जो पाऊस जो आहे सुरुवात दमदार झालेला आहे आणि जो पाण्याचा तुटवडा होता तो आता मिटलेला आहे। मोहन जाधव, न्यूज 18 मराठी, रायगड।